मोठ्या घटनेनं मुंबईतील परळ चिंचपोकळी परिसरात धार्मिक मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली। यानंतर दगडफेकीची सुद्धा घटना घडल्याची माहिती आहे। धार्मिक घोषणाबाजी आणि पोस्टर्स फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सध्या ही संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। आपण थेट जातो, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, काल रात्री परळमध्ये ही अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। मुंबईमध्ये यापूर्वी गेल्या काही वर्षात अशा घटना घडलेल्या नाहीत, मात्र अशा पद्धतीने ही घटना घडते, यामागे नेमकं काय कारण होतं आणि सध्या कशी परिस्थिती आहे तिथे? मी सध्या परळ भागात आहे आणि काल रात्री ईद ए मिलादच्या निमित्ताने जुलूस या ठिकाणी निघालेला होता आणि त्याचवेळी जुलूस जेव्हा टाकिया मस्जिदच्या ठिकाणी आला त्यावेळी 2 गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। त्यानंतर त्या घोषणेचं रूपांतर एकमेकांवर दगडफेकापर्यंत झालेलं आहे आणि मग हा संपूर्ण परिस्थिती तणावात रूपांतर झालं आणि मग ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना थेट मग लाठीचार्ज करावा लागलेला आहे आणि त्यानंतर ही परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आलेली आहे। सद्यस्थितीत आपण बघितलं तर शेजारीच परळचा राजा देखील बसतोय आणि त्यामुळे या ठिकाणी सध्या सणासुदीचे दिवस आहेत, गणेशोत्सवाचा काळ आहे आणि अशा स्थितीत तणावाचं वातावरण राहू नये, सामाजिक तेढ निर्माण होणे या ठिकाणी आता सध्या संपूर्ण हा जो परिसर पाहिला तर पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पूर्णपणे पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून जी माहिती देण्यात आली त्यानुसार आता संपूर्ण जे वातावरण आहे ते नियंत्रणात आहे, कोणत्याही तणावाची स्थिती सद्यस्थितीत नाही आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील पोलिसांकडून केलं जात आहे। 2 दिवसापूर्वीच माझगावचा राजा घेऊन जात असताना अंडी फेकण्यात आलेली होती, त्यामुळे त्या ठिकाणी काहीसा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने ही घटना घडली, त्यामुळे एकंदरीत यात धार्मिक तेढ निर्माण करण्यामागे कोणी आहे का याबाबतचा देखील पोलीस तपास करत आहेत। अद्याप किती जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबतची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही आहे, मात्र संपूर्ण प्रकरणाचा आहे तो तपास पोलीस करत आहेत आणि अशा स्थितीत सध्या आपण ही संपूर्ण जो परिसर आपण हा पाहिला तर पूर्ण हा परळचा जो पट्टा आहे, जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणीच काल हे संपूर्ण प्रकार घडलेला आहे। 2 गटांमध्ये जी काही हाणामारी झालेली आहे किंवा 2 गट जे एकमेकांविरोधात भिडलेले आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे वातावरण जे काही दूषित होऊ नये यासाठी आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त म्हणजे या ठिकाणी रॅपिड फोर्स असेल, मुंबई पोलीस दल असेल, सगळे पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम हे पोलिसांनी रात्रीच केलेलं आहे। आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर सगळं वातावरण हे या ठिकाणी शांत आहे, कोणतेही गोंधळ नाही आहे, तणाव या ठिकाणी कुठेही दिसत नाही आहे, त्यामुळे सध्या ही आत्ताची ही परिस्थिती आपण बघतोय। अद्याप किती जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही आहे, मात्र सध्या प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया पोलिसांकडून सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आणि सध्याच्या स्थितीत हे आत्ताचं जे वातावरण आहे ते कुठेही गोंधळाचं नाही आहे, तणावाचं नाही आहे, संपूर्ण परिस्थिती सद्यस्थितीत तरी नियंत्रणात आहे। अशाच पद्धतीची स्थिती सध्या या परळ भागात आहे। जी, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय सणासुदीच्या काळामध्ये अशा पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। त्या ठिकाणीचा तणाव सध्या निवळल्याचं दिसतंय, पोलिसांचा कडक बंदोबस्त घटनास्थळी उपस्थित आहे। तर परळमध्ये नेमकं काय घडलं ते आपण पाहतोय। मुंबईमधील परळ चिंचपोकळी परिसरामध्ये धार्मिक मिरवणूक सुरू होती। मिरवणुकीदरम्यान 2 गटात बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली आणि याचंच रूपांतर धक्काबुक्कीनंतर दगडफेकीत झालं। मिरवणुकीमधील काही जणांकडून धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली। रस्त्यावरील पोस्टर्स फाडल्याची ही माहिती समोर येते।